नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता। इतिहास, भावना आणि अभिमान. बहुप्रतीक्षित राजा शिवाजीचा टीजर अखेर रिलीज झाला आहे आणि सोशल मीडियावर चर्चा तर पेटलीच आहे. पण हा टीजर खरंच कसा आहे, चला पाहूया. राजा शिवाजी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. सगळ्यात जास्त चर्चा रंगलीये ती कास्टिंग बद्दल. काही लोकांना रितेश देशमुख महाराजांच्या भूमिकेत तितकेसे पटले नाहीत. पण इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक पात्र नाही, तर ते कोट्यावधी लोकांचं आराध्य दैवत आणि एक महान व्यक्तिमत्व आहेत. विद्रोह रोवलाय. हा विद्रोह माझ्या मातीसाठी, हा विद्रोह माझ्या रयतेसाठी, हा विद्रोह स्वराज्यासाठी. हर हर हर. त्यांच्या आयुष्याचा अथांग इतिहास 2 ते 3 तासांच्या चित्रपटात पूर्णपणे मांडणं खरंच कठीण आहे. टीजर बद्दल बोलायचं झालं तर व्हिज्युअल्स जबरदस्त आणि ग्रँड आहेत. स्केल मोठा वाटतोय आणि बॅकग्राऊंड स्कोर ही प्रभावी आहे. अजय अतुल यांचं म्युझिक तर चित्रपटात शान आहे. हो, काही ठिकाणी टीजरमध्ये कॅरेक्टर डेप्थ आणि ती इंटेन्सिटी अजून पूर्णपणे जाणवत नसेलही, पण कदाचित सिनेमात ती नक्कीच दिसेल. अनेकांनी टीजर पाहूनच टोकाचे निर्णय द्यायला सुरुवात केलीये. काही कमेंट्स तर खूपच खालच्या थराच्या आहेत, जे खरंच चुकीचं आहे. माझं मत म्हणाल तर आपण आधी चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा आणि पाहून मगच आपलं मत बनवणं जास्त योग्य ठरेल. कारण शेवटी उद्देश काय? महाराजांची गौरवगाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. मी तर हा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो नक्कीच पाहणार आहे. तुम्ही काय ठरवलंय? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय शिवराय, जय संभाजी महाराज, हर हर महादेव. हमारे जहन में तुम हो, तुम्हारे जहन में क्या है सिवा? स्वराज्य